मी असं ऐकलं की जिम जॉईन केल्यानंतर तूप खायचं बंद करायला सांगतात. आता मी स्वतः कधी जिमला गेलेले नाही आहे. मी 2 सिझेरियन सेक्शन नंतर सुद्धा मी स्वतः योगा करत असल्यामुळे मला जिमला जाण्याची गरज पडली नाही. त्यामुळे मला माहीत नाही. त्यामुळे ज्या लोकांना माहिती आहे त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की हे खरं आहे का? आणि जर हे खरं असलं की जर तुम्हाला तुमच्या डाएटमधून तूप बंद करायला सांगत असतील तर ही गोष्ट मात्र थोडीशी चुकीची आहे. आयुर्वेददृष्ट्या ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपण कुठलाही ज्यावेळेला व्यायाम करत असतो त्यावेळेला शरीरामध्ये वात आणि पित्त हे दोन्ही दोष वाढत असतात. म्हणजे वृक्षपणा सुद्धा शरीरामध्ये येऊ शकतो आणि शरीराचं तापमान सुद्धा वाढत असतं. हे तर आपण नॅचरलीच आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण खूप एक्सरसाइज करतो त्यावेळेला हीट जनरेट होत असते, म्हणजेच पित्त दोष वाढत असतो. आणि हे न्यूट्रलाइज करण्यासाठी, ह्यांचं शमन करण्यासाठी आपल्याला तुपाची खूप आवश्यकता असते. आणि म्हणूनच जरी तुम्ही जिम करत असाल आणि जरी तुम्हाला बॉडी बिल्ड करायची असेल तरी पण तुम्ही तूप खाल्ल्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. खरं तर उलट अभ्यंतर स्नेहपान जे आहे म्हणजेच तूप पोटातून घेणं आणि बाहेरून स्नेहन करणं म्हणजेच मसाज करणं, तेलाचा मसाज करणं, ह्या दोनही गोष्टी बॉडी बिल्डिंगसाठी चांगल्या प्रकारे फायदा देऊ शकतात. तुम्ही पूर्वीचे पैलवान बघितले असतील तर ते भरपूर प्रमाणात तूप दूध खायचे, त्याचबरोबर ऑइलचा मसाज असायचा त्यांना आणि त्यांची बॉडी किती दणकट असायची. त्यामुळे ही खरं तर थोडंसं जे जिमला गेल्यानंतर सगळे फॅट्स बंद करतात ते ठीक आहे, बट तूप मात्र तुमच्या आहारातून पूर्णपणे बंद करू नका. आवर्जून सांगेन हे, कारण हे तुमच्या डायजेशनसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं ना की तुम्ही ज्यावेळेला हे जिम करत असता, तुम्ही हे जे त्यांनी सांगितलेले डाएट्स फॉलो करत असतात, आफ्टर एका लेवलनंतर तुम्हाला कधी कधी काही त्रास चालू होऊ शकतात. सांध्यांचं दुखणं म्हणा किंवा इतरही कुठले त्रास होऊ शकतात ज्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये तो ड्रायनेस सतत वाढत राहील तर. त्याचबरोबर मेटाबॉलिझम जे आहे ते व्यवस्थित व्हायला सुद्धा तुपाची गरज असते. त्यामुळे तूप हे आवर्जून खाल्लंच पाहिजे. एजिंगच्या दृष्टीने सुद्धा तूप हे खूप महत्त्वाचं आहे. अँटी एजिंग इफेक्ट आपल्याला तुपाने भेटत असतो, म्हणून तूप आहारात तुमच्या नक्की असू द्या. जर काही तुम्हाला इतर डाएट जे फॉलो करायचे ते तुम्ही जिमचे फॉलो करू शकता, बट प्लीज माझी खूप मनापासून रिक्वेस्ट आहे की तूप पूर्णपणे बंद करू नका, कारण ते तुम्हाला हेल्प करणार आहे ना की तुम्हाला कुठलाही त्यापासून त्रास होणार आहे किंवा तुमचा जो बॉडी बिल्डिंगचा प्रवास आहे त्याच्यामध्ये तुपामुळे कुठेही अडथळा येईल असं मला वाटत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सगळे जे फॅक्ट्स आहेत जिममध्ये गेल्यानंतर खरंच तूप बंद करायचं असतं की नसतं ते पण मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.